सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तो तुझी एक एक नवाई एत उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरलिया काही ऐसे की जे। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबराच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील 3ऱ्या अध्यायातील 11व्या क्रमांकाच्या ओवीपासून प्रारंभ करत आहोत। अर्जुन जो आहे तो अर्जुन या ठिकाणी भगवंताला प्रश्न करत आहे आणि अर्जुनाची जी संभ्रम अवस्था झालेली आहे की काय करावं आणि काय करू नये, काय योग्य आणि काय अयोग्य, अशा अवस्थेमध्ये भगवंतांनी त्यांना उपदेश करून सुद्धा तो आणखीन संभ्रमित झाला आहे किंवा आणखीन त्याच्या मनातील संभ्रम वाढला आहे। तो ज्या पद्धतीने भगवंताला म्हणत आहे की देवा, वास्तविक पाहिलं तर तू आमच्या मनातला शोक दूर केला पाहिजे, परंतु तू आम्हाला अशा द्विधा स्थितीमध्ये टाकला आहे की एकीकडे आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ आहे असं सांगत आहे, आत्मचिंतन सर्वश्रेष्ठ आहे असं सांगत आहे, आणि दुसरीकडे आम्हाला या घोर कर्मामध्ये लुटून देत आहे। म्हणून अशा पद्धतीने काय करावं काय करू नये हे मला कळत नाही। त्या संबंधाने कालच्या चिंतनामध्ये आपण काही ओव्या पण पाहिल्या की ज्याप्रमाणे वैद्याने एखादी गोष्ट सांगितली की ही गोष्ट रोग्याला खाणं योग्य नाही आणि वैद्याने तीच गोष्टी रोग्याला द्यावी, तर रोगी कशा पद्धतीने जगेल। किंवा एखादा मरकट आला, एखाद्या माकडाला ज्या पद्धतीने, किंवा आंधळ्याला ज्या पद्धतीने एखाद्या दुसऱ्या वाटेला किंवा आडवळणाच्या वाटेला तुम्ही जर नेऊन सोडलं तर तो ज्या पद्धतीने कधीही त्याच्या ध्येयापर्यंत किंवा त्याची जी वाट आहे, त्याला जिथे जायचं आहे त्या वाटेवर तो जाणार नाही। किंवा माकडाला ज्या पद्धतीने मादक पदार्थ दिले तर ते ज्या पद्धतीने आणखीनच चंचल होईल, अशा पद्धतीने कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं आहे की त्या पद्धतीने हा जो मोह आहे, हा मोह माझ्या ठिकाणी जो निर्माण झालेला आहे तो जावा, परंतु या ठिकाणी आणखीनच मी या मोहाच्या चक्रामध्ये सापडलो आहे। म्हणून तू काय आम्हाला योग्य गोष्ट सांगावी, योग्य गोष्टीचा आम्हाला विचार सांगावा। आजच्या चिंतनामध्ये माऊली म्हणतात, तो तुझी एक एक नवाई एत उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरलिया काही कायसे की जे। पण तुझे एक एक नवलच आहे, तुझ्या उपदेशामुळे आमचा अधिकच गोंधळ होतो आहे। आम्ही तुला शरण आलो आहे, तुझे विचार ऐकतो, मग तू तर आमच्या बरोबर असे का बरे वागतोस। अरे एक मार्ग सांगितला, एका मार्गाने पाठवलं तर ठीक आहे, पण अशा वेगवेगळ्या मार्गाने तू मला जर वेगळे मार्ग सांगत असेल तर त्यामुळे आणखीन मी जास्त भ्रमित होईल। एकदा आम्ही तुला आमचं सर्वस्व समजलं आहे, दुसरी गोष्ट आम्ही तुझे विचार ऐकतो आहे, तुला शरण आलो आहे, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहे,
परंतु तू जे बोलतो आहे देवा, त्यामुळे आमच्या ठिकाणी गोंधळ निर्माण होत आहे. आमच्या शंकेचं निरासन व्हावं, पण आमच्या शंकेचं निरासन न होता आणखीन गोंधळ निर्माण होत आहे. म्हणून देवा, की योग्य मार्ग तू आम्हाला दाखवावा, योग्य मार्ग आम्हाला सांगावा, आणि खरे काय आहे आणि काय खोटे काय आहे ह्या गोष्टी आम्ही ज्या तुला विचारत आहे त्या गोष्टी व्यवस्थित तू आम्हाला सांगितल्या पाहिजेत. आणि आम्हाला या ठिकाणी तर असं वाटतंय की तू आमचा गोंधळ शांत करायच्या ऐवजी तू आणखीन आमचा गोंधळ वाढून देत आहे किंवा आम्हाला आणखीनच गोंधळात टाकत आहे. अरे आम्ही तर तुला मनोभावे शरण आहे, म्हणून तूच आता विचार कर आणि आमच्यावर असे का बरं वागतोस, अशा पद्धतीचा एक प्रकारे भगवंतालाच अर्जुन प्रश्न करत आहे. तेव्हा अशा पद्धतीने आमच्यासारखं का वागतो? अरे एखादा रोगी आहे, रोग्याला योग्य उपचार दिला पाहिजे तरच तो रोगी बरा होईल. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने पथ्याला रोग्याला सांगितलं हे पथ्य आणि तेच वैद्याने त्याला ते पथ्य द्यायचं, तर मग तो रोगी कशा पद्धतीने जगेल? त्या पद्धतीने तू जर आम्हाला योग्य मार्ग सांगितला नाही, तू जर आमच्याशी अशा पद्धतीने वागला तर आमचं कल्याण कसं होईल, हा भाव अर्जुनाच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. पुन्हा माऊली सांगतात, आम्ही तनू म्हणू जीवे तुझ्या बोला ओटांगावे आणि तुवासी ऐसे करावे तरी सरले म्हणे. देवा, आम्ही शरीराने मनाने जीव भावे तुझ्यावर विश्वास ठेवावा, आणि तू जर आम्हाला विचाराने भ्रमित केलं तर सर्व काही संपलेच असे म्हणावे लागेल. आम्ही शरीराने तुला समर्पित आहे. अरे मनाने समर्पित आहे. शरीराने म्हणजे काय? अरे तू म्हणेल त्या पद्धतीने आम्ही तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, तुझी सेवा करायला तयार आहे. आम्ही मनोभावे तुझी सेवा करायला तयार आहे, मनोभावे तुझा ऐकतो. शरीराने मनाने जीवाने तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि विश्वास जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं कल्याण हे होत नाही. म्हणून काही कलियुगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर विश्वास आहे. आणि तो विश्वास अर्जुनाकडे होता, म्हणूनच भगवंताने गीतेसारखं एवढं मोठं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं. तो जर विश्वास नसता तर कदाचित भगवंत अर्जुनाला गीता सांगू शकले नसते. म्हणून विश्वास महत्त्वाचा आहे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. अर्जुनाच्या विश्वासानेच भगवंताला जिंकून घेतलं होतं. म्हणून अर्जुन म्हणतो, देवा आम्ही तनो मनोभावाने जीवाने तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. पण विश्वास ठेवला आहे तर विश्वास सार्थक करायचा असतो की विश्वासघात करायचा असतो? तुझ्यावर जर आम्ही विश्वास ठेवला आहे तर तू आम्हाला विश्वासाने आम्हाला योग्य मार्ग दाखवला पाहिजे, योग्य पद्धतीने तो घेऊन गेला पाहिजे. परंतु तू आणखीन भ्रमित करताना दिसतोय, अनेक वेगळ्या पद्धतीचे विचार मांडताना दिसतोय, वेगळ्या पद्धती विचार सांगताना दिसत आहे. नेमकं काय करावं आहे तेच त्यातून सुचत नाही. आणि तू जर अशा पद्धतीने आमच्यासोबत वागत असेल तर म्हणे संपलं. म्हणे आता काय करावं, कोणावर भरोसा ठेवा? आमचं तनू मनू जीवाने आम्ही तुलाच समर्पित आहे, तुझ्यावरच आमची श्रद्धा आहे, तुझ्यावरच आमचा विश्वास आहे. आणि तू ज्या पद्धतीने आमच्याशी तू आम्हाला जसे सांगशील आम्ही तसं वागण्यासाठी तयार आहे. आणि तरीही तू अशा पद्धतीने आम्हाला भ्रमित करत आहे, विचाराच्या द्वारे हे करा ते करा अशा पद्धतीने भ्रमित करत आहे. म्हणून देवा, आता तू आम्हाला अशा पद्धतीने भ्रमित करू नको, किंवा अशा पद्धतीने जर भ्रमित करत असेल तर अर्जुन म्हणतो की आता संपले असेच म्हणावे लागेल. अरे हे संपले हा शब्द माणूस केव्हा वापरतो? की ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की आता आपल्या आयुष्यामध्ये काही शिल्लक राहिलं नाही, त्यावेळेस म्हणतो आता की आपल्या आयुष्याचा विषय संपला आहे, ठीक आहे नाही. दुसरी गोष्ट, एखाद्या प्रॉपर्टीमध्ये तुमचा लॉस झाला, म्हणतो आता या ठिकाणी आता व्यवहार संपला आहे, आपलं लॉस झाला आहे. म्हणजे संपला हा शब्द सर्वात शेवटचा शब्द आपण वापरतो की आता शिल्लक काही राहिलं नाही. आणि तू जर अशा पद्धतीने आम्ही पहिलेच मोहग्रस्त झालेलो, आम्ही पहिलाच भ्रमित झालेलो, आणि त्यामध्ये पुन्हा तू अशा पद्धतीने विचार सांगत आहे, तर आणखीन अशा पद्धतीने विचार सांगितल्यामुळे पुन्हा आम्ही भ्रमितच होत आहोत. म्हणून देवा, जर अशा पद्धतीने तू जर आम्हाला भ्रमित करत असेल तर आता संपले. आता ऐसिया परी बोधिसी तरी नेके आम्हा करिसी ए ज्ञानाची आस कायसी. अर्जुन म्हणे, पुन्हा माऊली सांगतात की ज्या पद्धतीने आता असाच जर तू बोध करणार असशील तर आमचे उत्तम कल्याण करतोस म्हणवायचे. आता येथे ज्ञानाची आशा कशाची? अशा पद्धतीने जर तू बोध करशील तर मग आमचं उत्तम कल्याण करतोस असं कसं म्हणायचं? अरे एकीकडे सांगायचं आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर
आत्मज्ञानानंतर माणसाला पाप पुण्य लागत नाही. आत्मज्ञानानंतर मनुष्य जीवनमुक्त अवस्थेवर आरूढ होतो. आत्मज्ञान झाल्यानंतर त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये या जगत जे आहे ते त्यांच्या दृष्टिकोन निरस झालेलं असतं. जगातील जे काही भोग्य वस्तू आहेत त्यांच्या दृष्टिकोन तुच्छ असतात. मग अशा पद्धतीने ज्ञानाच्या गोष्टी आहे, आत्मज्ञानाच्या गोष्टी आहे. आणि एवढ्या अशा पद्धतीच्या गोष्टी असताना ज्ञानाच्या गोष्टी, आता जर तू आम्हाला पुन्हा कर्मच करायला लावतील, पुन्हा जर कर्मामध्ये प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करशील, तर अशा पद्धतीने प्रयत्न करत असेल तर मग काय करावं, यात आमचं कल्याण कसं होईल? कारण कर्मामध्ये आमचं काय कल्याण होणार आहे? अरे जर अशा पद्धतीने तू जर आमच्याशी वागत असेल, असं जर करत असेल तर आमचं उत्तम कल्याण करतोस असं म्हणवायचं का तुला? एक पद्धतीने की तू आम्हाला युद्ध करून आमचं उत्तम कल्याण करून घ्यायचं असं म्हणवायचं का तुला? अरे की माझ्या समोर जे उभे आहे भीष्म, द्रोण आधी जे काही रथी, महारथी, कर्ण आधी जे काही आहेत सैन्य, त्या सगळ्यांना मारून तुला असं म्हणायचं का की आम्ही आमचं कल्याण करून घ्यायचं? तुला असं बोलायचं आहे का? तुला असं सांगायचं आहे का या सगळ्यांना मारून आम्ही आमचं कल्याण करतो म्हणून? आता आणि असं जर तुला वाटत असेल तर आता ज्ञानाची जी आशा आहे ती ज्ञानाची आशा संपलीच आहे. आता ज्ञानाची आशाच संपली आहे. पुन्हा माऊली सांगतात, तरी जाणीवीची कीर सरले परी अनेक एक असे झाले, जे थिते हे ढवळले मानस माझे. ज्या पद्धतीने आता ज्ञान मिळवण्याची गोष्ट तर संपून गेली आणि असे झाले की माझे स्थिर असलेले मन संशयाने गोंधळून गेले आहे. काय? आता ज्ञान मिळवण्याची गोष्ट जी आहे ती तर संपून गेली आहे. अरे मागे ज्या पद्धतीने तू सांख्ययोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, तर त्या सांख्ययोगामधून मला असं आशा पल्लवित झाली ज्ञानाची, आणि ज्ञानाची आशा पल्लवित झाली. आत्मज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या या सगळ्यामुळे. परंतु तरी आता तू मात्र असा म्हणत आहे की कर्म करा किंवा लढा, युद्ध करा. तर मग आता तर मला असं वाटतंय की आता ज्ञान मिळवण्याची जी गोष्ट आहे ती तर आता संपून गेली आहे. आता ज्ञान मिळवायचं कशासाठी? याचा अर्थ की आतापर्यंत वाटत होतं आम्ही ज्ञान प्राप्त करावं, ज्ञान प्राप्त करून आम्ही मुक्त व्हावं, पण आता म्हणे आता काही असं वाटत नाही. कारण आता तू ज्ञान सांगायच्या ऐवजी आम्हाला काय सांगत आहे? कर्मामध्ये प्रवृत्त करत आहे, कर्म करायला लावत आहे. आणि कर्म करायला लावत आहे त्यामुळे काय झालं आहे की माझे स्थिर असलेले मन संशयाने गोंधळून गेले आहे. जे माझे स्थिर झालं होतं मागे की तुझ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या की ज्ञान प्राप्त केल्यानंतर माणसाला जी अवस्था प्राप्त आहे अवस्थेचं वर्णन करून सांगितलं, स्थितप्रज्ञ पुरुषाचं वर्णन करून सांगितलं. जो स्थितप्रज्ञ पुरुष असतो तो कशा पद्धतीने वागतो, कशा पद्धतीने राहतो, ह्या सगळ्या गोष्टी तू सांगितल्या. पण आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर जी काही माझ्या मनामध्ये स्थितप्रज्ञ होण्याची जी काही भूमिका तयार होत होती किंवा आशा तयार होत होती किंवा स्थितप्रज्ञ व्हावी अशी जी काही मनामध्ये लालसा निर्माण झाली होती, ती आता जी काही इच्छा आहे, आशा आहे, जी काही ज्ञान मिळवण्याची आशा आहे, ती मला असं वाटते देवा आता संपून गेली आहे. ती गोष्टच आता संपली आहे आणि आता माझं मन संशयाने पुन्हा गोंधळून गेलं आहे. अरे शिष्य म्हणजे संशय, शिष्य म्हणजे काय असते तर शिष्य म्हणजे प्रश्न असतो आणि गुरु म्हणजे उत्तर असतं. की शिष्याच्या अंतकरणामध्ये नेहमी प्रश्नाची भडीमार होत असते. त्याच्या अंतकरणामध्ये नेहमी प्रश्न उत्पन्न होत असतात. शिष्याच्या अंतकरणामध्ये नेहमी प्रश्न निर्माण होत असतात आणि गुरु त्या प्रश्नाचं निराकरण करत असतात. शिष्य नेहमी जोपर्यंत तो शिष्यत्व त्याच्या ठिकाणी आहे, जोपर्यंत तो साधक आहे, तो नेहमी गोंधळलेला असतो. हे करावं का ते करावं, हे करू का ते करू. आणि ही अवस्था सगळ्यांची होती. ही स्थिरता प्राप्त व्हायला खूप वेळ लागतो, मन स्थिर व्हायला खूप वेळ लागतो. मग हे करू का ते करू, असं करू का तसं करू, यानं मला ज्ञान प्राप्त होईल, त्यानं ज्ञान प्राप्त होईल का, हे कर्म करू ते कर्म करू, अशा पद्धतीचा गोंधळ हा अर्जुनाच्याच मनात नाही तर सकल जे काही साधक आहे त्या साधकाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतोच. जेवढे साधक आहे त्या साधकाच्या अंतकरणामध्ये मी काय करावं काय नाही. एखाद्याने ज्ञानयोगाच्या संबंधात तो बोलला लगेच त्या ज्ञानयोगावर त्याचा विश्वास. एखादा कर्मयोगाच्या संबंधाने बोलला तर कर्मयोगावर लगेच त्याचा विषय बोलतो. एखादा ध्यानयोगाच्या संबंधाने बोलला तर ध्यानयोगावर त्याचा विश्वास.
एखादा विज्ञान योगाच्या संबंधाने बोलला तर विज्ञान योगावर त्याचा विश्वास आहे. म्हणजे त्याची जी काही वृत्ती आहे ती वृत्ती स्थिर न झाल्यामुळे त्याचा एका ठिकाणी विश्वास बसत नाही. आणि या ठिकाणी अर्जुन सुद्धा अशा पद्धतीने गोंधळलेला आहे. कारण ज्ञान पचवण्यासाठी काय असावं लागतं तर अधिकार असावा लागतो. अर्जुन अधिकारी आहे, परंतु एकदम हे सगळं ज्ञान अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये उतरेलच असं नाही. आता या ठिकाणी अर्जुन म्हणत आहे की मी गोंधळून गेलो आहे, माझं मन संशयानं गोंधळून गेलं आहे की करावं काय, काय करू नये, कसं करावं, काय केलं पाहिजे. माझ्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अरे गोंधळ केव्हा होतो, आणि गोंधळ झाल्यानंतर, मनामध्ये गोंधळ झाल्यानंतर मग मात्र माणूस विक्षिप्त होऊन जातो. विक्षिप्त झाल्यानंतर मग काय करावं काय नाही, काय करावं काय नाही, काय करावं मग काय नाही, मनामध्ये चलबिचल निर्माण होते. आणि चलबिचल निर्माण झाल्यामुळे हे करणं योग्य का ते करणं योग्य, हे करू का ते करू, ते करणं योग्य का हे करणं योग्य, अशा पद्धतीची अवस्था मनामध्ये तयार होते. आणि अशी अवस्था तयार झाल्यानंतर मग मात्र तो असा गोंधळून जातो. आणि गोंधळल्यानंतर मग त्याला काय करावं हे सुचत नाही, त्याची बुद्धी भ्रमित होऊन जाते. या ठिकाणी अर्जुन तेच म्हणत आहे की मनामध्ये अशा पद्धतीचं जे काही वातावरण तयार झालं आहे की गोंधळून गेलो आहे, त्याच्यामुळे काही बुद्धी भ्रमित झाली आहे की आता युद्ध करावं का देवाने सांगितलं होतं त्या पद्धतीने स्थितप्रज्ञ पुरुषाचं लक्षण, त्या पद्धतीने स्थितप्रज्ञ पुरुष होण्यासाठी काय त्या पद्धतीने आत्ममंथन करावं, आत्मज्ञान प्राप्त करावं, अशा पद्धतीचा गोंधळ हा अर्जुनाच्या मनामध्ये किंवा संशय हा अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पुन्हा माऊली सांगतात, तेवीच श्रीकृष्ण हे तुझे चरित्र काही निनिजे, जरी चित्त फासी माझी येणे मिशे. देवा, अशा वेळेस अशा पद्धतीने तुझं जे चरित्र आहे हे श्रीकृष्णा, तुझे अलौकिक चरित्र मला समजत नाही. या निमित्ताने तू माझ्या चित्ताची परीक्षा घेत आहेस काय? अरे तुझं जे अलौकिक चरित्र आहे ते मला मात्र समजायला तयार नाही. अरे देवाला समजणं सोपी गोष्ट आहे का? अरे देवाच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे हे कळून घेणं सोपी गोष्ट आहे का? एवढी सोपी आणि सहज गोष्ट नाही. देवाला कोणीही समजू शकत नाही. देवाला फक्त भक्त समजू शकतो, ज्ञानी समजू शकतो. आणि या ठिकाणी अर्जुन जो आहे साधक आहे, परिपूर्ण ज्ञानी या ठिकाणी अर्जुन नाही. या ठिकाणी साधक असल्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये जी काही गोंधळ निर्माण झाला आहे त्या गोंधळातून हा सगळं अर्जुन बोलत आहे किंवा हे सगळं तो सांगत आहे. त्या गोंधळामुळे काय सांगत आहे, बोलत आहे, त्यामुळे गोंधळामुळेच तो म्हणत आहे की देवा तू माझी परीक्षा तर घेत नाही. एखाद्या वेळेस तुझा मनाचा, तुझा अंतःकरणाचा ठाव तर आम्हाला लागत नाही, पण तू आमची कदाचित परीक्षा तर घेत नाही, तू माझी परीक्षा तर घेत नाही. अशा पद्धतीने अर्जुन काय म्हणत आहे, देवाला म्हणत आहे, परीक्षा घेत आहेस काय? तू माझ्या चित्ताची त्या निमित्ताने माझी परीक्षा घेत आहेस की काय करावं काय नाही, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. अशा पद्धतीने भगवंतासमोर अर्जुन जो आहे तो आपल्या मनातील अंतःकरणातील भावना मांडत आहे. ना तरी झकवितो आहासी माते, की तत्वाची कथिसी ध्वनिते, हे अवगमिता निवृत्ते जानविना. केव्हा तू मला भ्रमित करत आहेस का गूढ शब्दाने तत्वज्ञान सांगत आहेस? याचा सूक्ष्म विचार केला तर निश्चित असे काही कळत नाही. देवा, एक तर दुसरी गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तू आम्हाला भ्रमित करत आहेस का हे कळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गूढ शब्दाने तू आम्हाला तत्वज्ञान सांगत आहे का हेही कळत नाही. कारण माझी जी बुद्धी आहे तेवढं आकलन करण्यामध्ये, तेवढं आकलन मला होण्यासाठी मी तेवढा पात्र नाही की तू ज्या पद्धतीने मला बोलत आहे, ज्या पद्धतीने मला सांगत आहे. पहिलाच तर मी मोहग्रस्त झालेलो, पहिलाच तर मी शोकग्रस्त झालेलो. आणि शोकग्रस्त झाल्यामुळे अंतःकरणामध्ये जी काही अवस्था निर्माण झाली आहे, जी काही अंतःकरण माझं काय झालं आहे, अंतःकरण ज्या पद्धतीने माझं मोहग्रस्त झालं आहे आणि मोहग्रस्त झाल्यामुळे ज्या पद्धतीने मी भ्रमित झालो आहे, अशा परिस्थितीमध्ये तू सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला असं वाटतं, एक मन माझं असं म्हणतं की तू ते मला त्या पद्धतीने आणखीन भ्रमितच करत आहे. मी जी ज्ञान योग सांगून, सांख्य योग सांगून, त्याच्यानंतर आणखीन
स्वधर्माच्या संबंधानं वर्णन करून किंवा आत्मज्ञान सांगून आणि पुन्हा कर्म करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मग मला असं वाटतं की देवा तू मला अशा पद्धतीने भ्रमित तर करत नाही. आणि दुसरं मन असं म्हणतं की एखाद्या वेळेस देवा तू मला हे गुह्य तत्त्वज्ञान किंवा हे जे तत्त्वज्ञान तू गूढ भाषेत मला सांगत तर नाही, कारण हे जे सांगत आहे ते गूढ शब्दाने मला तत्त्वज्ञान सांगत आहेस का, की जी मी कळू शकत नाही, मला कळत नाही आणि तू सांगण्याचा प्रयत्न करत आहे. देवा मला हे गोष्ट कळत नाही. पुन्हा माऊली सांगतात, म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. पुन्हा सांगतात की ज्या पद्धतीने देवा, म्हणून हे देवा की आता आपण माझे ऐकावे. आता गूढ भाषेत भावार्थ सांगू नकोस, खरे काय आणि खोटे काय हे मला समजेल अशा भाषेत सांग. अरे आपण माझे ऐकावं. कोणाला सांगत आहे अर्जुन? देवाला. माझं ऐकावं, माझं तुम्ही ऐकावं. तुम्ही ही सद्गुरूला म्हणू शकता की देवा गुरुजी तुम्ही माझं ऐकावं. कशा संबंधानं? तत्त्वज्ञानाच्या संबंधानं, ज्ञानाच्या संबंधानं, की मला सोपं होईल असं समजून सांगा. अरे सद्गुरूचं काम असतं की जे वेदामध्ये उपनिषदामध्ये ज्या अवघड गोष्टी आहे त्या शिष्याला सोप्या करून त्याच्या बुद्धीला पटेल अशा त्या स्तरापर्यंत जाऊन दृष्टांत देऊन सिद्धांताचा दृष्टांत देऊन त्या सगळ्या गोष्टी त्याच्या बुद्धी पटलावर बसतील अशा पद्धतीने मांडाव्या किंवा सांगाव्या. हे सद्गुरूचं काम असतं. सद्गुरू आपल्या जीवनामध्ये तेच करत असतात. माऊलीने सुद्धा आमच्यासाठी हे ज्ञानेश्वरीचं चिंतन जे आपल्यासाठी लिहिलं आहे, तर ज्ञानेश्वरी लिहिली आहे तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा हेच केलं आहे की सिद्धांत पडून देण्यासाठी अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन आम्हाला ज्ञानेश्वरी पटवून देण्याचं काम केलं आहे. आपल्या लेवलपर्यंत येऊन, आपल्या भाषेमध्ये येऊन, आपल्या स्तरापर्यंत येऊन आपल्याला संत हे काय करत असतात? मार्गदर्शन करत असतात. मग कधी कधी त्या व्यवहारात ते उदाहरण ते त्यात देतात. म्हणून अशा पद्धतीने मला हे जे काही गूढ शब्द आहे, काय जी गूढ शब्द आहे ते गूढ सांगू नको. मला गूढ तत्त्वज्ञान सांगून ते मला कळतही नाही. ज्यामध्ये काही काही शास्त्र असे असतात की शास्त्राचा अर्थ लावता लावता आयुष्य जातं, परंतु शास्त्राचा अर्थ लागत नाही. मला एवढ्या अवघडात नेऊ नको अर्जुन म्हणतो. आणि मला जर तुला सांगायचंच असेल तर कशा पद्धतीने सांग, की सोपं करून सांग. काय कर? सोपं करून सांग की जेणेकरून मला कळेल आणि मला समजेल. मला माझ्या भाषेत मला सांग की जेणेकरून मला कळेल. माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली मराठी माणसासाठी, कारण मराठी माणसाला ती कळावी. पहिली गीता होती संस्कृतमध्ये, पण सगळ्यांना कळत नव्हते. म्हणून मराठीमध्ये येऊन दृष्टांत सिद्धांत देऊन अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली की तुम्हाला आम्हाला कळावी. तसे सद्गुरूसुद्धा शिष्याला तोच उपदेश करतात की जो शिष्याला कळेल आणि ज्याच्या त्याच्या स्तरापर्यंत जाऊन त्याला ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. या ठिकाणी अर्जुन देवाला तेच म्हणत आहे की देवा एवढ्या वेळेस तुम्ही माझं ऐकावं आणि तुम्ही फार गूढ काही सांगू नका. मला माझ्या बुद्धीला कळेल अशा पद्धतीने तुम्ही सांगण्याचं काम करावं. पुन्हा माऊली सांगतात, मी अत्यंत जड असे परी ऐस्याही निके परी असे, श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देवा हे श्रीकृष्ण, माझी बुद्धी मंद आहे तरी आशाही मला उत्तम प्रकारे समजू शकेल असे एक निश्चयात्मक सांग. काय? माझी बुद्धी जड आहे. अरे स्वतःचा कमीपणा घेण्यासाठी किंवा स्वतः मी जड आहे असं म्हणण्यासाठी किंवा मी अज्ञानी आहे असं म्हणण्यासाठी सुद्धा मोठा अंतःकरण असावं लागतं. लोकांना काहीच येत नाही, परंतु लोक असं दाखवतात की मला खूप येतं. काय येतं? मला खूप येतं, मला यातलं खूप सगळं माहिती आहे, मला खूप त्याचा अभ्यास आहे, अशा पद्धतीने भासवतात, अशा पद्धतीने दाखवतात. अर्जुनाने प्रामाणिकपणे कबूल केलं की देवा माझी बुद्धी जड आहे आणि जड असल्यामुळे तुझे काही गूढ सांगत आहे ते गूढ माझ्या बुद्धीला कळत नाही. म्हणून तू मला माझ्या भाषेमध्ये किंवा माझ्या बुद्धीला पटेल असं किंवा माझ्या बुद्धीला समजेल असे अशा पद्धतीने तू सांगण्याचं काम मला करावं. अशा पद्धतीने माझ्या भाषेमध्ये मला कळेल असं
अशा पद्धतीने सांगावं की जेणेकरून माझी बुद्धी ही निश्चयात्मक होईल आणि एक ठिकाणी स्थिर होईल, अनेक ठिकाणी भ्रमित होणार नाही. अरे एखादा व्यक्ती गावाला चालला आणि गावाला चालल्यानंतर त्या व्यक्तीला सांगितलं की हाही रस्ता त्याच तुमच्या जिथे जायचं त्या गावाला जातो, हाही रस्ता त्याच गावाला जातो, तोही रस्ता त्याच गावाला जातो आणि हाही रस्ता त्याच गावाला जातो. अशा पद्धतीने जर 4 रस्ते दाखवले तर तो जो जाणार आहे तो भ्रमित होऊन जाईल की आपण गेलं कोणी पाहिजे, काय होईल, भ्रमित होऊन जाईल. अरे एखाद्याला सांगितलं की बाबा तुम्हाला चिखलीला जायचं आहे तर तुम्ही या रस्त्यानं जा, त्या रस्त्यानं जा, त्या रस्त्यानं जा, त्या रस्त्यानं जा, त्याही रस्त्यानं जा, याही रस्त्यानं जा, याही रस्त्यानं जा. काय तुम्हाला चिखलीला जायचं आहे तुम्ही पेठमार्गी जाऊ शकता, तुम्हाला चिखलीला जायचं आहे तुम्ही सवना मार्गी जाऊ शकता, तुम्हाला चिखलीला जायचं आहे तुम्ही बुलढाण्याहून जाऊ शकता, तुम्हाला चिखलीला जायचं आहे तुम्ही उंदरीहून जाऊ शकता. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगळे मार्ग दाखवले. तर वेगळे मार्ग दाखवल्यानंतर जो चिखलीला जाणार आहे, तालुक्याला जाणार आहे तो पुन्हा भ्रमित व्हायचा. मला जायचं आहे खरं पण जाऊ कोणत्या मार्गाने गेलो पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने तेव्हा मला भ्रमित करू नको. अशा पद्धतीने माझी बुद्धी जड आहे, मला एकच मार्ग सांग की त्या मार्गाने जायचं. अशा पद्धतीने अर्जुन भगवंताला म्हणत आहे, अर्जुन भगवंताला सांगत आहे. पुन्हा सांगतात, देखी रोगात जिनावे औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. माऊली म्हणतात की ज्या पद्धतीने रोग नाहीसा होण्यासाठी वैद्याने औषध तर अवश्य द्यावे, परंतु ते अति रुचकर आणि अति मधुर असावं. अहो रोग्याला औषध मिळावं पण ते औषध कसं असलं पाहिजे, अति रुचकर असलं पाहिजे, अति मधुर असलं पाहिजे. अरे एखाद्या व्यक्तीला सांगितलं बाबा की तुला आजार झाला आहे आणि आजार झाला असं सांगितलं, आता ज्या व्यक्तीला आजार झाला आहे त्या व्यक्तीला साखर पहिलीच आवडते, गोड खूप आवडतं आणि त्याला सांगितलं की अरे तुला जो आजार झाला आहे तो आजार साखर खाल्ल्यानंतरच बरा होईल. अरे जसं कावीळ झाला आहे तर कावीळ झाला तर तुम्ही गोड खा. काय खा, गोड खा. आधीच गोड आवडतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा गोड खाण्याचा जर सल्ला दिला तर काय म्हणतात, दुधात साखर पडल्यासारखे आहे. काय आधीच गोड आवडतं आणि त्या गोड खाण्याने तुझा आजार बरा होतो. ऊस खा, ऊसाने तुझा आजार बरा होईल. पहिलाच ऊस आवडतो, पहिलंच गोड आवडतं आणि पुन्हा ऊस खाण्याचा सल्ला दिला, पुन्हा गोड खाण्याचा सल्ला दिला तर ज्या पद्धतीने त्याला आणखीनच त्यामध्ये काय होतं तर आनंद येतो. ज्या पद्धतीने या ठिकाणी माऊली म्हणतात, रोग नाहीसा होण्यासाठी वैद्याने औषध तर अवश्य द्यावं, अवश्य द्यावं. पण ते कसं असलं पाहिजे, ते औषध असं असलं पाहिजे की जे मधुर असावं ना अतिरुचकर असावं, अतिरुचकर असावं, मधुर असावं. अरे लहान मुलाला जे औषध दिलं जातं ते थोडं गोड असतं, कपच्या बाटल्या दिल्या कारण का की त्यांना ते घेतलं पाहिजे आणि म्हणून ते गोड असल्यामुळे ते घेतात सुद्धा. नाहीतर कडू औषध असेल तर ते घेतील का, घेणार नाही. म्हणून अशा पद्धतीचं औषध मला द्या, अशा पद्धतीचं औषध तुम्ही देसाल तर माझा रोगही बरा होईल आणि मला ते अतिरुचकर सुद्धा लागेल आणि कडू सुद्धा लागणार नाही. पुन्हा माऊली सांगतात की तैसे सकळार्थ भरिते तत्व सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जयापरी. की त्या पद्धतीने हे देवा तुझ्यासारखा सद्गुरू मला जर लाभला तर मी माझ्या इच्छेची तृप्ती का बरे करून घेऊ नये, येथे मी भीड का बरे धरावी, तू तर माझी प्रेमाची माऊली आहेस. अरे तुझ्यासारखा सद्गुरू मला लाभला आणि सद्गुरू तुझ्यासारखा मला लाभला तर माझ्या इच्छेची तृप्ती का बरं करून घेऊ नये, का मी माझ्या इच्छेची तृप्ती करून घेऊ नये, इथे मी बीड का धरावी, कशासाठी मी बीड धरावी, तू तर माझी प्रेमाची माऊली आहेस, तू तर काय आहे, माझी प्रेमाची माऊली आहेस, माझी सद्गुरू आहेस आणि मला तुझ्यासारखे सद्गुरू मिळाले आहे तर मी कशा पद्धतीने बीड धरावी, मी तर बीड धरू नये, मी उलट तुला विचारावं आणि मी तुला विचारून माझी जी काही इच्छा आहे त्या इच्छेची तृप्ती करून घ्यावी. मला माझ्या अंतःकरणामध्ये जे काही शोक निर्माण झाला आहे, जे काही प्रश्नाचं वादळ निर्माण झालं आहे ते प्रश्नाचं वादळ तुझ्या इच्छेनं माझं दूर होणार आहे किंवा तुझ्या उपदेशाने माझं दूर होणार आहे. म्हणून देवा तू काय करावं तर माझं जे चित्त आहे त्या माझ्या चित्ताला काय करावं,
शांत करावं. काय करावं? शांत करावं. आणि माऊली म्हणतात, देवा तुझा ऐसा निजगुरु, तुझा ऐसा निजगुरु आजी आरती धनी का करू नये, का न करू एद भीड कवनाची धरू तू माय आमची. या ओवीचं आपण चिंतन पार की ज्या पद्धतीने देवा सर्वार्थाने तू परिपूर्ण आहे, सगळं आहे आणि माझ्या चित्ताला समजू शकणार आहे आणि तुझ्यासारखा सद्गुरू मला मिळाला आहे, तर माझ्या इच्छेची तृप्ती का बरं होणार नाही. आणि निश्चित होईल. तू तर आमची माऊली आहे, प्रेमाची माऊली आहे. आणि प्रेमाची माऊली असल्यामुळे माझे इच्छा, माझ्या अंतकरणातील भाव तू निश्चित समजून घेशील आणि निश्चितच माझ्या मनामध्ये जे काही प्रश्नाचं वादळ निर्माण झालं आहे ते शांत करशील. अशा पद्धतीने या ठिकाणी अर्जुनाचा प्रश्न विचारण्याचं काम चालू आहे. अर्जुन भगवंतासमोर आपल्या अंतकरणातील भाव मांडत आहे आणि जो काही शेष भाग राहिला या चिंतनातील किंवा या श्लोकावरील तो आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आजची जी काही झालेली सेवा आहे ती विश्व माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी आपण समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.